ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीत रात्री एक दुःखद घटना घडली आहे। विजेचा धक्का लागून एका निष्पाप 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे। तो मुलगा परिसरात खेळत असताना जवळच्या चाळीतील उघड्या तारेच्या संपर्कात आला। त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेनंतर इंदिरानगर परिसरामध्ये संतापाची लाट पसरली आहे। संतप्त नागरिकांनी मध्यरात्री श्रीनगर पोलीस ठाण्यासमोरच आंदोलन केले आहे। स्थानिकांच्या मते महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक लेखी तक्रारी करूनही उघड्या केबलकडे दुर्लक्ष केलं जातं। अधिकाऱ्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी नागरिकांनी स्थानिक माजी नगरसेवक व शिवसेना वागळे विभाग प्रमुख एकनाथ भुईर यांच्यासह पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं आहे। यावेळी एकनाथ भुईर आणि इतर भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे। कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळतील। अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत, MSCBला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही। आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे। त्या MSCBच्याच याची 100% चुकी आहे की ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला। याची संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे। मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ही आमची पहिली मागणी आहे। कारण 6 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही संपूर्णपणे MSCBची चूक आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाच्या पोस्टमॉर्टमसाठी त्याला कलव्या हॉस्पिटलला तिथे आहे आणि ज्या वेळेला तो हॉस्पिटलला गेला तेव्हा त्या डॉक्टरने घोषित केलेला आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे। हा उद्रेक आहे नागरिकांचा, कारण MSCB कामच करत नाही। फक्त अदानी आणि MSCB हे आता सगळं समीकरण चाललेलं आहे। अगदी ज्यांना काही हे पाहिजेत नसतील त्यांच्याही घरी जबरदस्ती मीटर लावण्याचं काम हे MSCBच्या माध्यमातून चाललंय। आणि दादागिरी थोडक्यात खरं तर हुकुमशाहीप्रमाणे त्याची दादागिरी चाललेली आहे MSCBची। एखाद्या माणसाच्या घरामध्ये जरी हे नसेल तर त्यात एखादा बिल थकला तर ताबडतोब तिथं डिस्कनेक्ट केले जाते। मग ही सुविधा का दिली जात नाही? शेवट सुविधा देण्याचे पैसे ते लोक घेतात आपल्याकडनं। मग नागरिकांना योग्य ती सुविधा मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे। माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही आम्ही आता याची कल्पना दिलेली आहे, यांनाही आम्ही सांगितलेलं आहे। तर नक्कीच MSCBच्या जे संबंधित अधिकारी असतील, जे काही त्या याच्यावर असतील त्यांच्यावर तो गुन्हा दाखल मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे।